घेत आहेत, नेमकं जरांगे पाटलाकडून कुठला इथं शब्द घेत आहे, तिकडे जाऊन नेमकं काय सांगताय. तर अशी दुटप्पी भूमिका मध्यस्थाने देखील घेऊ नये आणि मराठा समाजाला जास्त वेठीस न धरता लवकरात लवकर अधिवेशन घेऊन दिलेल्या शब्दाप्रमाणे छत्रपतीच्या शक्तीला जागावं, एवढीच एक अपेक्षा आज आम्ही या क्रांती चौकच्या माध्यमातून करतो. आणि पुन्हा दुसरी एक अशी या ठिकाणी आवाहन करतो, जर या 2 ते 3 दिवसामध्ये जर अधिवेशनाची अधिसूचना निघाली नाही, अधिवेशन जर निघालं, अधिवेशन होऊन जर अध्यादेश निघाला नाही, तर हा उद्रेक मागच्या 5 महिन्यामध्ये कसा होता तशाच पद्धतीचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाला. आणि हा उद्रेक शांततेचा नसेल, मग नक्षलवाद्यासारखी देखील भूमिका आमच्यासारखे तरुण मराठा समाज घेऊ शकतो. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार, खासदार, मंत्री मराठा समाजात, पण ते कुठेही या संपूर्ण आंदोलनामध्ये आवाज उठवताना दिसत नाही. त्यांच्यामुळेच आज हे आंदोलन करायची वेळ आली आहे ना. ते मराठा समाजात जर असते तर खरंच त्यांनी मराठा समाज, कारण की एक म्हणे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये रक्ताकडे रक्त वळत असतं, तर हे रक्त खरंच जर मराठा समाजाचं जर असतं तर कुठेतरी एक शब्द तरी एखादा आमदार बोलला असतं. तुरळीच्या 2-4 आमदार, कैलास पाटील असेल किंवा मग गायकवाड असतील किंवा अन्य 1-2 आमदार असतील, हे एवढे आमदार सोडून कुणीच बोलायला तयार नाही आहे. म्हणजे हे मराठा समाजाच्या सर्व जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यांनी देखील डिक्लेअर केलेले आहे की जो ज्याचा DNA आहे त्याच्याकडे तो शब्द वळत असतो. मग आमच्यासारख्या तरुणांना, शिक्षण घेणाऱ्या तरुणांना, व्यवसाय करणाऱ्या सगळ्या तरुणांना, मराठा समाजाच्या तरुणांना प्रश्न पडतो की हे मराठ्याचे राजकारणी खरंच मराठ्यांचे आहेत का? ओबीसीचे जे नेते आहेत छगन भुजबळ सुद्धा म्हणतात की यांनी स्वतंत्र आरक्षण घेतलं पाहिजे, ओबीसीतून नको, स्वतंत्र मिळालं तर आम्ही सुद्धा आमचा पाठिंबा आहे. ते आता छगन भुजबळाच्या म्हणण्यावरती स्वतंत्र आरक्षण किंवा ओबीसीतून आरक्षण मिळणं हे अशक्य गोष्ट आहे. छगन भुजबळ काय म्हणतात हे त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या म्हणण्याला मराठा समाज थोडी भीक घालत नाही आहे. इथं कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी दिलेला शब्द आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ आणि धक्का न लागता ज्यांच्याकडे नोंदी नाही त्यांना वरचं आरक्षण देऊ. त्याच्यामुळे आम्हाला हरकत नाही, अध्यादेश काढावा, कुठलंही आरक्षण द्या, पण आरक्षण द्या. ज्यांच्या नोंदी आहेत तो पूर्वीपासून कायदा आहे आणि आता देखील पाटलाच्या मागणीमुळे आणि पाटलाच्या आंदोलनामुळं या कायद्या वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे, राजपत्र काढलेलं आहे. त्यामुळे अनेक नोंदी सापडून, पुरावे सापडून त्याचं प्रमाणपत्र मिळालेले, त्याला देखील गती द्यायला पाहिजे. काल जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांचा बोलताना संयम सुटलाय असं वाटतं, काय वाटतं तुम्हाला? 100% संयम सुटलेलाच आहे. त्यांनी तरी थोडेफार बोलले तर लोक तर आता हातामध्ये दांडुके घेऊन उभा आहेत अधिकाऱ्यांना आणि सरकारला, मंत्र्याला मारायला. 100% संयम तुटणारच आहे. इथून पुढे आता वातावरण चिघळत चाललेलं आहे. म्हणजे सरकारच्या लायकीच नाही. 100% मागच्या 40 वर्षापासून त्यांनी जर लायकी असणारं कोणतंही सरकार जर असतं तर त्यांनी मराठा समाजाची व्यथा, दशा आणि दुरावस्था होऊ दिली नसती. याचा अर्थ असाच होतो की लायकी नाही. पण जो तांदूळ चोर आहे फक्त एका समाजामध्ये भांडण लावत आहे, त्याने संविधानाचे मूल्य जपले नाही, उलट तो देशद्रोही, त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे, त्याची जामीन रद्द करायला पाहिजे. हे आम्ही नाही बोलायला पाहिजे, शिंदे, फडणवीस आणि पवारने बोलायला पाहिजे. आज मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून तीव्र असे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे. जालना जिल्ह्यातील सराटे आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील 10 तारखेपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांची परिस्थिती आज एवढी चिंताजनक आहे, माणूस संध्याकाळपर्यंत राहतो की नाही याची शाश्वती नाही. कारण नाकातून रक्त सराव होत आहे, तरी सुद्धा शिंदे, फडणवीस आणि पवार आणि परत एक पिल्लू काल जुटले काँग्रेसचे, हे सगळे मिळून यांना पक्ष प्रवेश द्यायला टाइम आहे, पण मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत हालाकीची आहे. त्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मधील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने मुर्दार सरकारचा निषेध करण्यासाठी शिवतीर्थ पवित्र ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहेत. आणि तुमच्या पिढ्याच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतोय, संध्याकाळपर्यंत जर त्यांनी दखल घेतली नाही तर सकल मराठा समाज रोडवर आपले संसार थाटेल. सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर आपले संसार घेऊन बसेल. कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास शिंदे, फडणवीस आणि पवार जिम्मेदार राहतील, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकतो. आम्ही ते निषेध व्यक्त करण्यास आलो होतो, पण आम्ही बघितलं की ते व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. तिथं दिल वगैरे काढून छगन भुजबळ साहेबांचा फोटो, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे. आज तर खरं म्हणजे ज्यांनी हा साजरा केला ना त्यांना लाज वाटली पाहिजे की आज आपल्या देशावर आक्रमण झालं होतं, आपले सैनिक शहीद झाले होते आणि ते व्हॅलेंटाईन डे साजरा करताय. आणि करताय अशा ठिकाणी जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, जिथे आज पूर्ण देशामध्ये आज काळा दिवस मानला जातो आणि प्रत्येक समाजाचे लोक, व्यक्ती जो देशावर प्रेम करतो तो
काळा दिवस मानतो. पण काही मी बघितलं की काही ओबीसीचे कार्यकर्त्यांनी आज इथं व्हॅलेंटाईन डे साजरा केला. बरं, त्यांना लाज वाटायला पाहिजे की कुठे केली पाहिजे. शिवाजी महाराज असेल, बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यानंतर महात्मा फुले असेल, ही देशाची संपत्ती आहे, हे सर्वांचे आहे. पण यांच्या पुतळ्यांच्या जवळ कुठं असं करत असेल त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. डॉक्टर मनीषा मराठे, संभाजीनगर आज क्रांतिचौक त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आम्हाला इथे आम्ही खरं तर सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला इथे शिवतीर्थ आहे, हे क्रांती चौक शिवतीर्थ आहे आणि या पवित्र ठिकाणी काही ओबीसीच्या लोकांनी या ठिकाणी छगन भुजबळ आणि आता मुख्यमंत्री साहेबांचं व्हॅलेंटाईन डे त्या साजरा करताय. खरं तर हा या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा या ठिकाणी हे कृत्य ह्या लोकांनी केलेलं आहे. तर ही पवित्र ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व माता भगिनींचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि तुम्ही या पवित्र ठिकाणी येऊन आज 14 फेब्रुवारी रोजी तिथे व्हॅलेंटाईन डे सारखा डे साजरा करतात आणि तुमचं